महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. दर्शको, आपण स्क्रीनवरील जे दृश्य पाहत आहात ते विचार करायला लावणारे आहे, ते विचलित करणारे आहे. शिवनेमध्ये काका हलवाई परिसरात 2 अल्पवयीन मुलं सायकल चोरी करतानाचे दृश्य CCTV मध्ये कैद झालेले आहे. अतिशय विचार करायला लावणारे. जी मुलं शाळेत शिकणारे आहेत अशी मुलं आता चोरी करताना दिसत आहेत. म्हणजे घरातून संस्कार झाले आहेत किंवा नाही याचा विचार आता समाजाला पडलेला आहे. अतिशय विचलित करणारे हे दृश्य आणि धक्कादायक अशी दृश्य आपण समोर पाहत आहात. काका हलवाई परिसरातील ही दृश्य आहे. त्याचबरोबर DL अकॅडमी इंगळे कॉर्नर शिवने येथे जे विद्यार्थी शिकायला येतात, जे शिकवणीसाठी येतात, त्या विद्यार्थ्यांच्याही सायकली चोरी झाल्याचा प्रकार या CCTV कैद झालेला आहे. 3 अल्पवयीन मुलं 3 सायकली चोरी करताना इथे दिसत आहे. अतिशय धक्कादायक व गुन्हेगारी प्रवृत्तीला खत पाणी घालणारी अशी दृश्य आहे. कमीत कमी त्या मुलांच्या आई वडिलांनी तरी त्यांना समज द्यायला हवा. DL अकॅडमी तर्फे उत्तम नगर पोलीस स्टेशनला अज्ञात अल्पवयीन मुलांच्या विरोधात तक्रार दाखल झालेली आहे. तरी उत्तम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री क्षीरसागर साहेब हे स्वतः लक्ष घालून या गोष्टीचा तपास करीत आहेत. परंतु हे दृश्य नक्कीच समाजासाठी घातक आहे, हे विचलित करणारे आहे. यावरती मंथन होणं तेवढंच गरजेचं आहे. याच्यामध्ये चूक कोणाची आहे? मुलांची चूक आहे का पालकांची चूक आहे का त्याच्या शाळेत शिकतात त्यातील शिक्षकांची चूक आहे? हा प्रश्न आता समाजामध्ये तयार होत आहे. अतिशय धक्कादायक अशी ही दृश्य आहेत. नक्कीच विचलित करणारे आहेत. याचा विचार समाजाने करायला हवा. अल्पवयीन मुलं आज चोरीच्या नादाला लागत आहेत. यासाठी नक्की जबाबदार कोण आहे? त्यांचे पालक का ती ज्या संस्कृतीत वाढत आहेत, ती ज्या सराउंडिंग मध्ये वाढत आहेत, ते वातावरण त्याला दोषी आहे का? हा महाराष्ट्र माझा 24 तर्फे प्रश्न आहे आणि यावरती नक्कीच मंथन होणे गरजेचं आहे. अतिशय विचलित करणारी आणि विचार करायला लावणारी ही दृश्य आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा 24 वरती.